राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या विचारावर विश्वास ठेवून आम्ही या पक्षात प्रवेश केला होता। या भागाचे भूमिपुत्र व तत्कालीन खात्याचे मंत्री यांना पाडून आमदार रोहित पवार यांना आमदार केले होते, परंतु त्यांची काम करण्याची पद्धत आम्हाला रुचली नाही, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आमदार रोहित पवारांचा पक्षाचा कार्यकर्ता बेस नसून त्यांच्या बारामती ॲग्रोचा कर्मचारी हा त्यांचा बेस आहे। तेथे कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होत आहे। कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार या भागात विकासाची कामे होत नाही, तर जी त्यांनी पीए म्हणून रोजंदारी लावलेली मासे ती त्यांनी करायची कामे ठरवतात। त्यामुळे कार्यकर्ता नाराज झालेला आहे आणि त्याच कार्यकर्त्याचा विचार करून मी हा निर्णय घेतलेला आहे। आमदार रोहित पवारांचा प्रत्येक कार्यक्रम हा पक्षाचा कार्यक्रम नसून त्यांचा वैयक्तिक कार्यक्रम अशा पद्धतीने त्यांची वागण्याची पद्धत असते। कोणत्याही कार्यक्रमाला पक्षाचा जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, मतदारसंघाचा अध्यक्ष किंवा त्या विभागाचा अध्यक्ष असे कोणीही उपस्थित नसतात। कुठल्याही प्रकारे पक्षाचे नाव कार्यक्रमात नसते। अशा पद्धतीने वैयक्तिक पातळीवर स्वतःचा पक्ष मर्यादित करून त्यांचे काम चाललेले आहे। त्यामुळे आम्ही त्या पक्षापासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्राध्यक्ष प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे। आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी जामखेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी आपण पक्षाला सोडत असल्याचे जाहीर करत लवकरच मतदारसंघातील कार्यकर्ते व आपल्याला मानणारे मतदार यांच्या गाठी भेटी घेऊन व चर्चा करून आपण जाहीर कार्यक्रमाद्वारे पुढील भूमिका ठरवणार आहोत। मात्र पुन्हा हा पक्ष किंवा आमदार रोहित पवार यांना मतदान करणार नाहीत। जर मी स्वतः एखाद्या पक्षाची उमेदवारी केली नाही तर आमदार पवार यांच्या विरोधातील उमेदवारास मला मानणारी मते टाकेन, असाही निर्धार यावेळी प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी बोलून दाखवला। यावेळी त्यांच्या समेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जामखेड शहर उपाध्यक्ष नगरसेवक मोहन पवार, खर्डा शहराध्यक्ष महालिंग कोरे, नगरसेवक अमित जाधव, राजेंद्र वारे, महेश आजबे हे उपस्थित होते। प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे। तसेच मतदारसंघात पक्षाला मोठे खिंडार पडणार आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही त्यांच्या प्रेरणेने गेल्या काही वर्षापूर्वी सामील झालो होतो आणि या भूमीचा भूमिपुत्र माजी मंत्री, कॅबिनेट मंत्री राम शिंदेंना पराभूत करून आम्ही रोहित पवारांना निवडून आणलो। खरं तर रोहित पवारांना निवडून आणल्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि या विभागाला पवार साहेबाचा नातू न्याय देईल या हेतूने त्यांच्या पाठीशी आम्ही राहिलो होतो। परंतु त्यांच्याबरोबर राहिला असताना माझ्या लक्षात असं आलं की गेल्या 4.5 वर्षामध्ये रोहित पवार यांनी कार्यकर्ता म्हणून न सांभाळता हे आपल्या बारामती ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे कर्मचारी आहेत अशा पद्धतीने कार्यकर्त्याची वागणूक ठेवली आणि वागणूक पटली नाही, म्हणून आम्ही त्यांच्यापासून फारकत घ्यायचा विचार केला। अनेक कार्यक्रम त्यांचे असे असतात की ज्या कार्यक्रमामध्ये जिल्ह्याचा अध्यक्ष नसतो, तालुक्याचा अध्यक्ष नसतो, मतदारसंघाचा अध्यक्ष नसतो, विभागाचा प्रमुख नसतो किंवा कुठलाही पदाधिकारी, राष्ट्रवादीचा म्हणून जो पदाधिकारी आहे असा पदाधिकारी नसतो, त्यांचा वैयक्तिक कार्यक्रम या मतदारसंघात चालू असतो आणि मग कदाचित त्यांना हा पक्ष प्रायव्हेट लिमिटेड करायचा आहे की काय असं वाटतं आणि कार्यकर्त्याला जर एखादा नेता सांभाळत नसेल तर त्याच्याबरोबर राहायची इच्छा राहिलेली नाही। मी मगाशी बोलताना सांगितलं होतं की विकास केला अशा गप्पा मारतात, प्रशासकीय इमारती बांधल्या म्हणजे विकास झाला असा नाही, प्रशासकीय इमारती मोठमोठ्या झाल्या म्हणजे विकास झाला असं नाही। मूळ आपल्याला काय गरजा आहेत, मूलभूत गरजा काय, वीज, पाणी, रस्ते, शाळा या गरजा महत्त्वाच्या आहेत। अजूनही जामखेड तालुक्यात 15 गावं असे की जिथं सिंगल फेज नाही। रोहित पवार यायच्या अगोदर आम्ही बोंबलून सांगायचो की प्रत्येक घरामध्ये सिंगल फेज असेल, पण अजून गावांनी सिंगल फेज नाही। लाईटची व्यवस्था नाही, रस्त्याची व्यवस्था नाही, अनेक शाळा पडायला झाल्या, त्यांची दुरावस्था आहे। प्रशासकीय इमारती बांधल्या, प्रशासकाला अधिकाऱ्यांना बसायला चांगल्या जागा झाल्या म्हणजे विकास झाला अशी बात नाही, तो होतही नाही। सामान्य माणसाला काय मिळतं हे विकासाचं फार महत्त्व आहे आणि ते झालेलं नाही, म्हणून आम्हाला त्यांच्याबरोबर राहायचं नाही। लोक काही सांगत असतील, परंतु जो विकास म्हणतो तो सामान्य माणसापर्यंत पोहोचला पाहिजे।
यांच्या अगोदर या तालुक्यामध्ये 4 मोठमोठे आरोग्य सेंटरमध्ये दवाखाने झालेले आहेत। या दवाखान्यामध्ये डॉक्टर आहे का हा फार महत्वाचा विषय। तुम्ही 5 वर्ष काम करता, इथं जर डॉक्टर असला, तो सामान्य माणसाला सेवा देत असला तर विकास झाला म्हणायचा। तुमचा ॲम्ब्युलन्स फिरल्या, त्यांनी न शिकलेल्या माणसांनी लोकांना गोळ्या दिल्या म्हणजे विकास झाला असं नाही। आणि अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे जे आमच्यासारख्या सामान्य माणसाला आवडत नाही, मला आवडत नाही। जातीवाद करण्याचं काम रोहित पवार करतात असं मला स्वतःला वाटतं। मागच्या इलेक्शनला कदाचित इलेक्शनची सुरुवात आहे म्हणून सगळ्या जातीच्या लोकांना गोळा करतात का असं वाटत होतं। आताही इलेक्शनची सुरुवात झाली म्हणून आता कालच्या परवाच्या 13व्या दिवशी प्रत्येक जातीची वेगळी माणसं बोलवायची, त्यांच्याशी वेगळं बोलायचं आणि वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या पद्धतीने करायचा, हा जातीवाद फिरवतात। मी या भागाचा प्रतिनिधी होतो, माझं इलेक्शन मी जिल्हा परिषदेचं जिंकलं, तुम्ही बरेच जण त्याचे साक्षीदार आहेत। माझ्या इलेक्शनच्या मिरवणुकीमध्ये हिरवा झेंडा होता, निळा झेंडा होता, भगवा झेंडा होता, पिवळा झेंडा होता, सगळ्या जातीला एकत्र घेऊन मी लढतो। आता हे जातीचे लोक बोलवतात, त्यांच्याशी हितगुज करतात आणि त्यांना सोडतात। हा जातीवाद पसरायचं काम जर करत असेल तर हे देशाच्या धोक्याचं आहे आणि ते मला पसंत नाही, म्हणून मी त्यांच्यापासून फार करते। वरिष्ठांकडे काय तक्रार केली आहे या संदर्भात? ज्यांच्याकडे तक्रार करायची त्यांचंच नाव नसतं कार्यक्रम पत्रिकेत। जिल्हा अध्यक्षापर्यंत आमची झेप कुठपर्यंत जिल्हा अध्यक्षापर्यंत, जिल्हा अध्यक्षालाच कुठल्या कार्यक्रमात विचारात घेतलं जात नाही, त्यांचं कुठल्या कार्यक्रमात नाव नसतं, किंवा तालुका अध्यक्षाला कुठल्या कार्यक्रमात विचारात घेतलं नाही, त्यांचं कुठलं काम कार्यक्रमात नाव नसतं। त्यामुळे त्यांच्याकडे तक्रार तर केलेली, परंतु जिल्हा अध्यक्ष म्हणतात की माझीच परिस्थिती अशी तर तुमची काय असणार। आणि त्यामुळे तक्रार कोणाकडे करायची, डायरेक्ट पवार साहेबांकडे तक्रार कराल तर त्यांचा नातू आहे। हरकत घेताय म्हणजे तुम्ही आता काय पदाचे राजीनामे देताय? मी पदाचा राजीनामा दिला आणि पक्षही सोडत आहे। भूमिका काय? शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रोहित पवारांच्या अशा दुटप्पी धोरणामुळे आम्ही सोडत आहोत। पवार साहेब पुढची दिशा काय? राजकारणातले पुढची दिशा ठरवताना मी आता आज ज्यावेळेस पक्ष सोडला त्यावेळेस मोकळा झालो। आता माझ्यामध्ये भीमसैनिक संचारलाय, माझ्यामध्ये शिवसैनिक संचारलाय, माझ्यामध्ये जनसैनिक संचारलाय। आता मी माझ्या तालुक्यातील सगळ्या कार्यकर्त्यापर्यंत जाणार आहे, त्यांच्या भावना, त्यांचे विचार, त्यांचं मत हे सगळं एकत्र करणार आणि ते सांगतील त्या पद्धतीने पुढचा निर्णय घेईन। मी फार अभिलाषी आहे किंवा माझी फार मोठी अपेक्षा असं नाही, मी इलेक्शनला उभा राहील अशी गॅरंटी नाही, परंतु एखाद्या पक्षाने मला जर पुढं केलं, तिकीट दिलं तर मी उभा राहू शकतो। गेल्या काही दिवसापासून तुम्ही मतदारसंघात फिरतायत, काय कार्यकर्त्यांची भावना काय? कार्यकर्त्यांची भावना हीच आहे की आपण ज्या पक्षात आहे त्या पक्षात आपल्याला किंमत दिली जात नाही। सिनियर असो, ज्युनियर असो, रोहित पवारांपेक्षा माझं वय 22 वर्ष जास्त आहे, आणखी आमचे ज्येष्ठ बरेच जण आहेत की आम्हाला जर मान दिला जात नसेल तर सामान्य कार्यकर्त्याचा काय विषय। आमच्या सारख्याचा अवमानित करण्याचा ते प्रयत्न करत असतील तर सामान्य कार्यकर्त्याला मान दिला जात नाही, त्यामुळे कार्यकर्तेही नाराज आहेत। काही कार्यकर्त्यांना थोडंफार जे मिळालं त्यावेळी ते त्यांच्या पुढे टिकून आहेत, किंवा काहींना अजून अपेक्षा आहेत की काहीतरी मिळेल म्हणून ते त्या ठिकाणी टिकलेले आहेत, बाकी काय नाही। तुम्हालाच मान नाही देत का महाविकास आघाडी ही आहे, शिवसेनेला मान देते का? अहो, पक्षातल्यांनाच मान द्यायला तर महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांना तर कुठल्या कार्यक्रमालाच बोलवलं जात नाही, त्यांना कुठल्या कार्यक्रमाला विचारात घेतलं जात नाही, त्यांच्या कुठल्या कार्यक्रमाला बोलवलं जात नाही किंवा त्यांचे मत जाणून घेतले नाही। त्यांच्या अगोदर माझं मत आहे, आपण होस्ट आहेत, आपल्याकडे सत्ता आहे, तर आपल्या महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत त्यांना अगोदर प्रेफरन्स दिला पाहिजे, त्यांचे काम अगोदर केले पाहिजेत, त्यांना साथ अगोदर दिली पाहिजे, त्यांना तर बोलवलंच जात नाही। त्यामुळे ते पक्ष तर आमच्याकडे भिरकायला तयार नाहीत। आता तुम्ही 4.5 वर्ष ते 4.5 वर्ष बरोबर राहिले, हो, आणि आता निवडणूक आल्यानंतर तुम्ही निर्णय घेता, एवढे दिवस सहन का केलंय सगळं? पक्षीय राजकारणामध्ये काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत। याच्या अगोदर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इलेक्शन लागले असते त्यावेळेस मी बाहेर असतो, किंवा नगरपालिकेच्या लागल्या असतात तर त्यावेळी बाहेर असतो। आता ह्या सगळ्या इलेक्शन लांबल्या गेल्या, 5 वर्ष नगरपालिकेचं इलेक्शन लांबलं, 3 वर्ष झालं जिल्हा परिषदचे इलेक्शन लांबले, कुठंतरी योग यावा लागतो। त्यामुळे इतके दिवस आम्ही शांत होतो, बाहेर येऊन काही करण्याची काय करता येत नव्हतं म्हणून आता आम्ही करून दाखवू शकतो, काहीतरी करून दाखवू शकतो। म्हणजे थोडक्यात 2024 ची निवडणूक लढवायची असं म्हणलो नाही लढवली तरी माझ्या बरोबर जे माझे कार्यकर्ते आहेत, माझे जे मतदार आहेत, माझ्यावर प्रेम करणारी जी जनता आहे त्यांना घेऊन
माझा जो छोटासा वाटा आहे तो मी कुणाच्या तरी पदरात टाकणार आहे. तसं गेली 3 आठवड्यापासून आज आपण पत्रकार परिषद घेत आहे, पण 3 आठवड्यापासून ही चर्चा सुरू होती की आपण या पक्षातून बाहेर पडताय. दरम्यानच्या काळात सगळ्या राजकीय पक्षांना पण आपली भूमिका समजली. काही लोकांनी तुम्हाला अप्रोच झाले का, वरिष्ठ नेते इतर पक्षाचे? इतर पक्षाचे आणि मी ज्या पक्षात होतो त्याही पक्षाचे वरिष्ठ नेते माझ्यापर्यंत अप्रोच झालेले आहेत, परंतु माझा निर्णय फायनल आहे. मला एकदा पक्ष सोडल्यानंतर मोकळं झाल्यासारखं झाल्यावर आपण सगळ्या कार्यकर्त्यांना भेटू आणि पुढं काय निर्णय घ्यायचा ते ठरवू असं मी सांगितलं. त्यामुळं पुढचा निर्णय माझे जे सहकारी कार्यकर्ते आहेत ज्यांना मी आज बोलवलं नाही, हे आमची इथं जामखेडची रोजची टीम आहे. माझे सहकारी कार्यकर्ते त्यांचे सामान्य आहेत, जे मोबाईल सुद्धा वापरत नाहीत, खेड्यापाड्याने राहतात, परंतु ज्यांच्या मागे काही कवायना मत आहे. नाही, कालच्या कार्यक्रमाचा तो आरोप आहे माझा. कालच्या कार्यक्रमात त्यांनी 4000 5000 काहीतरी सायकली वाटल्या असं म्हणले, प्रत्यक्षात 1700 सायकली वाटल्या. असं हे करायचं त्यांना सवय आहे. जे केले त्याच्यापेक्षा फार मोठं सांगायचं. तुमचा वाढदिवस होता, त्यामध्ये महाविकास आघाडीचे बरेच नेते असले, परंतु काही रोहित पवार यांनी दमबाजी केली असं काही तुमच्या कार्यकर्त्यांनी बोललं जातं, तर काय असं केली असं काय म्हणता येत नाही, परंतु माझ्या कानावर आलं की काही लोकांना त्यांनी सांगितलं किंवा तुम्ही त्यांच्या वाढदिवसाला येऊन. आता वाढदिवस हा प्रायव्हेट भाग आहे, वैयक्तिक गोष्ट आहे. कुणाला यायचं कुणाला नाही यायचं ज्याचा त्याचा प्रेमाचा भाग असतो. आम्ही हे वेगवेगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसाला मी स्वतः जातो. पक्ष वेगळा, पदाधिकारी वेगळे आणि माणसं एकमेकाला जोडलेली मैत्री वेगळी. हेच सांगत असतात की शरद पवार आणि ठाकरेंची मैत्री होती, ते एकमेकाला भेटायचे, एकमेकाला सांगायचे, आणि मग आम्ही एकमेकाला भेटलो, एकमेकात गेलो तर वाईट वाटायचं काय कारण? तुमच्याबरोबर प्रमुख पदाधिकारी त्यांच्याबरोबर काही चर्चा? तालुक्यात पदाधिकारीच मोठे राहिलेले नाही. जे आहेत ते सगळे छोटे छोटे कार्यकर्ते. त्यांना कुठं न्यायचं, काय करायचं, कदाचित ते उद्या सगळे माझ्या गाडीत बसलेले असतील. मोठा पदाधिकारी कोण वाटतो तुम्हाला? असं एक कॉन्फिडन्स वाटतो किंवा अपक्ष राहून 2024चं इलेक्शन हे स्थानिक विरुद्ध बाहेरचं असं होईल असं मला स्वतःला वाटतं. या इलेक्शनला लोक स्थानिक माणसाला मतं द्या असं म्हणणार आहेत. 10 20 50 100 PM असून काम होतील असं सांगता येत नाही. लोकाला घरातला माणूस पाहिजे, हाक दिली की ओ म्हणणारा माणूस पाहिजे. आणि म्हणून स्थानिक विरुद्ध बाहेरचा असा वाद कदाचित उफळून येऊ शकतो आणि ज्याला स्थानिकाला उमेदवारी मिळेल तो निवडून येऊ शकतो. सर, आपण आताच मी 15 तारखेपर्यंत सगळ्या गावात जाणार आहे. 15 सप्टेंबर पर्यंत मी प्रत्येक गावात जाणार आहे, माझ्या कार्यकर्त्याशी भेटणार आहे, सगळ्यांची मत आणि हितगुज करणार आणि कार्यकर्ते जे म्हणतील त्या पद्धतीचा निर्णय घेणार. 15 तारखेपर्यंत फिरणार आहे आणि लगेच निर्णय घेणार. मोठा मेळावा घेऊन जाहीर करणार का? मी 15 तारखेपर्यंत मी फिरल्यानंतर 2 दिवसात मोठी तारीख घेऊन मी एक मोठा मेळावा करणार, तिथं सगळे कार्यकर्ते बोलवणार, त्या दिवशी आम्ही निर्णय घेणार. आताच तुम्ही रोहित पवार हे जातीवादी असल्याचा आरोप केला, नेमकं तुम्हाला असं का वाटतं? गेल्या 5 वर्षात काल परवा तेरवा त्यांनी मागच्या इलेक्शनची स्ट्रॅटेजी असेल म्हणून कदाचित करतायत असं वाटतं. मागच्या आता आठवड्यापासून त्यांनी पुन्हा वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या समाजाचे, वेगवेगळे लोक वेगवेगळ्या वेळेला बोलून तुमच्यासाठी मी काम करतो, तुमच्यासाठी हे करतो, ह्या जातीसाठी हे करतो, असं काही माझेही लोक त्याच्यात गेलेले आहेत ना, ते सांगतात. मग माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कार्यकर्ते सगळे एकत्र बोलले पाहिजे, जात वाईज विभागून त्यांच्यामध्ये दरी निर्माण नाही केली पाहिजे. आणि दरी निर्माण होतेच. सकाळी 8 वाजता दलित कार्यकर्ते बोलवले, 9 वाजता ओबीसी माळी समाज बोलवला, 10 वाजता जैन समाज बोलवता, 11 वाजता कोल्हाटी समाज बोलवता, 12 वाजता घिसाडी समाज बोलवता. हे समाजात का विभाजन करतात? आणि हे समाजात तुम्ही विभाजन केलं तर आपोआप समाज विभागला जातो का? समाजाचं नेतृत्व करणारे तुम्ही आणि नेतृत्व करणाऱ्याने असे भाग पाडले तर आपोआप समाज तसा विघटित होतो. म्हणून जाते त्याच्याविषयी त्याच्याबद्दल बोललो. पण ते पक्षात तिकीट नाही भेटलं सांगा,
पण अचानक जरांगे पाटलांनी तुम्हाला सांगितलं मी उभा राहतो, तुम्ही त्या मी अगोदरच सांगितलं की मी तिकीट नसलं तर मी उभा राहणार. ज्या पक्षाचं तिकीट आहे, जो पक्षाचा उमेदवार आहे एखादा, त्याच्या पदरात माझं जे आहे, माझी जी छोटीशी मूठ आहे ती त्या पदरात टाकणार. तुम्ही जर उभा राहिले तर तुम्ही उमेदवारच, जर नाही उभा राहिले तुम्ही प्रचार परत रोहित पवारचा नाही करणार. मी पक्ष सोडला आता, आज मी पक्ष सोडला आहे. त्यामुळं मी एवढे आरोप करून हे करून परत त्यांच्या मागे जायला तुम्ही नाही का मला काय करणार. कर्जत तालुक्यात, मला कर्जत तालुक्यातल्याही काही गावांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे. आज माझे कार्यकर्ते कर्जत तालुक्यातील बऱ्याच गावात आहेत. कर्जत तालुक्यातल्या लोकांना असं वाटतं की मीच उमेदवार असेल, असंही वाटतं. मग कर्जत तालुक्यातल्याही काही गावात मी जाणार आहे, जिथं माझे कार्यकर्ते आहेत, जिथं माझे चाहते आहेत, त्या ठिकाणी जाणार आहे. जामखेड तालुक्यातल्या तर प्रत्येक गावात जाणार आणि त्या लोकांशी बोलणार आहे. तुम्ही 2-3 कार्यक्रमात राम शिंदे साहेब, 2-3 कार्यक्रमात तुम्ही राम शिंदे साहेब बरोबर होता. कुठं? 2-3 कार्यक्रम नाही. भेटी गाठी झाली असल्यानंतर कुठं? ते भेटायला आले. धनेगावला तुम्ही धनेगावला त्या गावकऱ्यांनी रोहित पवार, राम शिंदे, मधुकर राळेभार आणि आमचे गायवळ बंधू या सगळ्यांची पूजा ठेवली होती. त्या पूजेच्या ठिकाणी त्यांनी ठेवलेल्या पूजेत माझं जायचं काम आहे. रोहित पवार स्वतः आले नाही, त्यांची आई आली होती, राम शिंदे स्वतः आलेले होते. एकदा कार्यक्रमात आलं की आपोआप माणसं एकमेकाशी बोलत असतात. चर्चा आहे तुम्ही 2-3 ठिकाणी आलात तर तुम्ही परत भाजपत जाणार का? मी भाजपत कधीच नव्हतो. मी भाजपत नव्हतोच. मी शिवसेनेचा होतो. शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेच्या विचारांनी आम्ही प्रेरित होऊन बरेच वर्ष काम केलं. खरं तर माझं राजकीय सुरुवात आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांनी झाली होती. मी कॉलेजला शिकत असताना 84 साली बबनराव पाचपुतेचा तरुणाचा प्रचारक म्हणून मी काम करत होतो. बबनराव पाचपुते पुलद आघाडीचे उमेदवार होते. शरद पवार त्यांच्या प्रचारासाठी श्रीगोंदा मतदारसंघात 3 दिवस राहिले होते. त्यावेळेस प्रचार 40 दिवस चालला होता. ते 3 दिवस शरद पवार त्यांच्या प्रचारात होते. मोठमोठे कार्यक्रम घेतात आणि त्या कार्यक्रमामध्ये मोठा स्टेज असतो आणि कार्यकर्त्यांचा एक छोटा स्टेज असतो. मोठा स्टेज आणि छोटा स्टेज मोठा काय आता तो पत्रकारांनी त्यांनाच विचारलं पाहिजे की काय हो मोठा तेज आहे, छोटा तेज. मोठा तेज आणि छोटा तेज आमच्यासाठी असं वाटतं की लोकांचं विभाजन कायम राहिलं पाहिजे. कदाचित हे असेल. पण आपण 8 दिवसापूर्वी त्यांनी बरेच बोर्ड लावले, एकीकडे सुपारी एकीकडे बाज, सुपारी बाज असं. तर आता ते बोर्ड कोणासाठी लावले ते काय कळत नाही. कारण खरं तर मला असं वाटतं की ते बोर्ड त्यांनी सगळ्या पुढाऱ्यासाठी लावले. ते सगळ्यांनी मागच्या वर्षी 8 खात्याचे मंत्री यांना पाडण्यासाठी त्यांना मदत केली. त्या सगळ्यांसाठी सुपारीला बाज म्हणून बोर्ड लावला की काय कोण असतो. आणि आता हे लोक आपल्या बरोबर नाहीत ह्याची त्यांना भीती वाटायला लागली. आता त्यांनीही जर सुपारीचा याचा बोर्ड लावला तर बोर्ड लावून चालत नाही. डिक्लेअर करावं, ह्या माणसाला इतके पैसे दिले, त्या माणसाला तितके दिले, त्या माणसाला तितके दिले आणि ह्यांनी मी ह्यांना सुपारी दिली ती का यांनी माझ्याकडून सुपारी घेतली. आता डिक्लेअर करावं. आज ते छत्रीचे बोर्ड लागले. मी तर याच्या अगोदरच बऱ्याच वेळेस बोललेलो की भूछत्रीचा त्यांनी सांगितलं की पाऊस पडला की बेडक डराव करते, कुत्रा मुतला की छत्री येतील. म्हणजे हे खालच्या पातळीवर जाऊनचं हे राजकारण आहे. खरं तर मी ते फार राजकीय मोठे असले तरी राजकीय या मतदारसंघाचा त्यांनी अभ्यास केलेला नाही. त्या मतदारसंघाचा अभ्यास फार जुना सांगण्यापेक्षा 15 वर्षे लोखंडे आमदार होते तर त्यांना एकाच एकच फाईट होती, 2 माणसं सुद्धा नव्हती. त्याच्यानंतर 10 वर्षे राम शिंदे आमदार होते. पहिल्या वेळेस त्यांना 12 जण उभा राहिले. ते 12 जण जिल्हा परिषद सदस्य होते. ते स्वतःला आजमावित होते. सगळे उभा राहिले. त्याच्यात राम शिंदेची लॉटरी लागली. त्याच्यानंतरच्या वर्षी म्हणजे 14च्या इलेक्शनला 4 पक्षाचे 4 उमेदवार होते. शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल आणि भाजप असेल, हे 4च उमेदवार होते. ह्याच्यात सुपारी घेऊन कुणी 5वा उभा राहिलेला नव्हता. आणि त्याच्यानंतर 19चं इलेक्शन झालं, त्याच्यात 2च उमेदवार होते, एक राष्ट्रवादीचा होता आणि एक भाजप. तिथेही सुपारी घेऊन कुणी उभा राहिला नव्हता. मग यांना सुपारीचा अर्थ काय नेमकं सांगायचा हे कळत नाही. या मतदारसंघाचा विचार केला तर आता चुकून दुसरा याला पाडायसाठी उभा राहिला असं कुणीच दिसला नाही. एकदा ओपन झालं त्यावेळेस सगळ्यांनी स्वतःला आजमावण्याचा प्रयत्न केला, एवढा विषय आहे. बाकी काय याचा अर्थ कर्जत जामखेडची राजकीय संस्कृती बिघडवण्याचं काम
वाटतंय का? कर्जत जामखेडची जनता शोषिक आहे, सामान्य गरीब आहे, आणि त्यामुळे त्यांच्यावर कशाही पद्धतीने राज्य करायचं असं कदाचित त्यांना वाटतं आणि ते त्या पद्धतीने करतायत. खरं तर माझं असं म्हणणं आहे की या जनतेतले जे काम करणारे नेते ते या मातीतले आणि जनता हिताली, त्यांच्याच लक्षात आलं पाहिजे जनतेच्या की अरे या आपल्या बरोबर काम करणाऱ्या माणसाला जर हे सुपारी बाज म्हणत असतील तर यांचा काहीतरी कार्यक्रम केला पाहिजे. पैसे वाटून, साहित्य वाटून मत मिळवायचे दिवस आता संपलेले आहेत. जगाला आता कोण कामाचा आहे, कोण लोकांच्या हाकेला येईल हे आता कळायला लागले. त्यामुळं पैसे देऊनही माणूस पडू शकतो, आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं अडचण येणार नाही. दबाव तंत्र आणून तुमचं हे चाललंय असं चर्चा केली जाते की बुवा आपण नगराध्यक्ष व्हायचंय, मग आमदारकीचं तिकीट मागितलं म्हणजे नगराध्यक्ष जे काय आता मी आमदारकीचं तिकीट त्यांना मागतच नाही, मी पक्ष सोडा. समोरच्या पक्षाकडे पण असं होऊ शकतं का, उमेदवारी नाही मिळाली तर अडचण? नाही, उमेदवारी मला कळला नाही प्रश्न. म्हणजे पुढच्या पक्षाकडून मला उमेदवारी घ्यायची असा विषय का? तुम्ही जे रोहित दादावर दबाव तंत्र आणलं त्यांनी फक्त तुम्हाला शब्द दिला पाहिजे की तुम्ही नगराध्यक्ष होणार, शांत बसा, असं नाही. आता मी पक्ष सोडलाय त्यामुळे त्यांच्या परत जाणार नाही. परंतु मला जर वैयक्तिक उमेदवारी करायची आहे तर माझ्या जवळ तेवढी क्रयशक्ती आहे. मी स्वतःचा पॅनल उभा करू शकतो या जामखेड शहरात, मी स्वतः उभा राहू शकतो आणि स्वतः माणसं निवडून आणू शकतो. तिथून मागे मी केलेलं आहे. मी ग्रामपंचायतला माझा पॅनल उभा केला तर मी आमच्या गाडे सरांना शिवसेनेच्या मदत व्हावं म्हणून मी भाजप बरोबर युती करून मी पॅनल नगरपालिकेचा लढवला होता. त्याच्यात आम्ही शिवसेनेने चांगली मतं घेतली होती. त्याच्यामुळं तसा काय विषय नाही. आणि जनता जामखेड शहरातली सुज्ञ आणि वेगवेगळ्या स्तरातली जनता येते, त्यामुळं त्यावेळेसचा निर्णय वेगळा असतो. पक्ष पद्धतीने मतं देतील नगरपालिकेला असं काय सांगता येत नाही. लोक माणसं पाहून मतं देतात, त्यावेळेस वेगळा विषय. रोहित पवारांकडून विकासाच्या मोठमोठ्या वर्गाने केल्या जातात. शहरात तशी जाहिरातबाजी पण दोन्ही मतदारसंघात चालू आहे, तर त्याबद्दल म्हणजे विकास झालाय का असं तुम्हाला काय वाटतं? प्रशासकीय इमारती मोठ्या झाल्या, ज्या इमारती नव्हत्या त्यावेळेस हे प्रशासन चालत होतं, ज्या झाल्यावरही प्रशासन चालत राहणार. पोलीस असेल किंवा तुमच्या पंचायत समिती असेल यांच्या क्वार्टर झाल्या. त्यांच्या क्वार्टरने सामान्य माणसाला काय मिळालंय का? उलट सामान्य माणसाची कामं जिथं व्हायची तिथं होतात, जिथं नडायची तिथं नडतात. पोलीसला क्वार्टर बांधून देऊन पोलीसने हप्ता घ्यायचा कमी नाही केला. पंचायत समितीबद्दल तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, पंचायत समितीला क्वार्टर झाल्या म्हणून विहिरीसाठी पैसे घ्यायचे कमी नाही झाले. चालूच आहे ते. विकास हा असतो की सामान्य माणसाला काय मिळालं, सामान्य माणसाच्या पदरात काय पडलं. अजून आमच्या सामान्य माणसाच्या पदरात लाईट नाही, सिंगल फेजची लाईट नाही. सामान्य माणसाच्या मुलांना शिकण्यासाठी जिल्हा परिषदच्या चांगल्या शाळा नाही, त्या शाळा चांगल्या बांधल्या असत्या तर फार महत्वाचं होतं. मी तर अगोदर सांगितलं की दवाखाने 4 झालेले आहेत पण तिथं डॉक्टर नाहीत. मी परवा दिवशी सोनेगावला गेलतो, ते म्हणले आमच्याकडे आजची डॉक्टरची वेळ नाही, 2-2 दिवसांनी डॉक्टर येतात. एखादा पेशंट जर आणला तर 2 दिवसांचा ह्या ठिकाणी डॉक्टर ठेवून त्यांच्याकडून सेवा होत असली तर सुधारणा झाली म्हणता येईल, काहीतरी झाले. अशा पद्धतीने जर फक्त वल्गना करून रेस्ट हाऊस झालं, रेस्ट हाऊसला गरीबाला आत येऊन तरी देतात का? बाहेर रेस्ट हाऊस बांधलंय काही कोटीचं, ते तुमच्यासाठी आहे, तुमच्या पाहुण्या रावण्यासाठी, आमदारा खासदारासाठी, अधिकाऱ्यांसाठी. आमच्यासारख्याला थोडं तिथे येऊन देतात, सामान्य माणसाला तिथं थोडं येऊन देतात. मग त्यांनी सुधारणा झाली असं म्हणता येणार नाही. स्टँड बांधलं तर स्टँडची काय परिस्थिती कळलं ना आता तुम्हाला. स्टँड पूर्ण झाल्यावर रस्त्यावरून स्टँड खड्ड्यात असेल, अजून पूर्ण तोल जायचं. पंचायत समितीची इमारत बांधली, पंचायत समिती गेल्या 60 पासून 61 पासून चालूच आहे ना, ती कुठे बंद पडली होती. म्हणजे इमारती झाल्यामध्ये विकास झाला असा काय भाग नाही. माणसं किती सुधारली. बारामती ॲग्रोच्या त्यांच्या पीए मध्ये जामखेडचे किती आहेत हे फार महत्वाचं आहे. 100 जर काम करत असले त्यातले जामखेडचे किती आहेत, त्यांच्या पोटापाण्याची सोय झाली का, जामखेडच्या लोकांना पोटापाण्याची सोय मिळाली हे महत्वाचं आहे. आणि विकास जर असेल तर तो कोणता आपल्या तालुक्याला पाहिजे, उकडीचं पाणी पाहिजे. उकडीचं पाणी आंदोलन त्या मुद्द्यावर जामखेड तालुक्याने 9 खात्याच्या मंत्र्यांना
आणि तुम्ही त्याबरोबर त्या घटनेचे साक्षीदार आहात. आतापर्यंत कुकडीचं पाणी जामखेडला आलं नाही. आता येथून पुढं येईल का? कुकडीच्या पाण्यावर बरंचसं राजकारण होतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी ज्याची सत्ता आहे त्याची मानसिकता असली पाहिजे पाणी आणायची, आणि ती असली तरच येईल, नाही तर येणार नाही. आता तुम्ही पक्ष सोडलाय, रोहित पवारांना सुपी वाटते का? तुम्हाला काय वाटतं आता? ते निवडणूक त्यांना आता पुढची, तुम्ही तर पक्ष सोडलाय. रोहित पवारांना सुपी वाटायचं काही कारण नाही. मी असतो काय नसलो काय, की मी अगोदर सांगितलं की ह्या वेळेचं इलेक्शन स्थानिक वादावर होऊ शकतं आणि स्थानिक वाद झाला तर रोहित पवारांनाही इलेक्शन जड जाऊ शकतं. आता कुकडीचा ह्यांनी विषय काढला नाही. कर्जत जामखेडचा कुकडीचं जे प्रतिनिधित्व द्यायचं होतं, कुकडीच्या पाणी वाटप त्याच्या सल्लागार समिती, कर्जत जामखेडचा प्रतिनिधी यांनी दिला नाही. घनश्याम शेलार श्रीगोंद्याचा प्रतिनिधी दिला. यातून मानसिकता दिसते की इथं पाणी आणायचे का नाही आणायचे. वेगवेगळ्या गोष्टी येतात. ज्याचा विचार केला तर मतदारसंघात जातीवाद पसरवला जातोय. या मतदारसंघात कदाचित तुम्ही माझ्या विचाराशी सहमत नसता, पण एक कॉलेज, रत्नदीप फाउंडेशनचं कॉलेज, ते कॉलेज आणलं. त्या कॉलेजला बंद करा म्हणण्यापर्यंत आमदाराची ही गेली. ही चुकीची गोष्ट आहे असं मला स्वतःला वाटतं. कॉलेज हे चाललं पाहिजे. त्याच्याला संस्था चालक बंद करा, ज्यांनी तिथं काय अपराध केलाय त्याच्यावर गुन्हा दाखल करा, त्याची शिक्षा करा, इथपर्यंत ठीक आहे. पण कॉलेज बंद केलं तर तुम्ही सगळे वार्ताहर आहेत. तुम्ही पाहताय जामखेडच्या या परिसराची रौनक गेल्यासारखे झाले. रौनक गेली तरी चालेल, पण त्या मुलांची पर्यायी व्यवस्था झाली नाही. आता जवळजवळ 250-300 मुलांची पर्यायी व्यवस्था न झाल्यामुळं त्या मुलांचं वर्ष वायाला गेलं. या वर्ष वायाला जाणार जबाबदार कोण आहे? कॉलेज बंद करून त्यांच्या शिक्षणाचा ते खोटी केली, पण त्यांचं आयुष्यातलं एक वर्ष वायाला गेलं. त्याचं काय? अगोदर त्याची व्यवस्था केली पाहिजे. लोकप्रतिनिधीने त्याचा विचार केला पाहिजे होता. रत्नदीप जे आहेत भास्कर मोरे त्यांच्या बाजूने बोलतो असं नाही, त्यांचा काय मी त्यांना हे करत होतो, परंतु त्या मुलांचं भविष्य धोक्यात घालणं हे चांगलं नाही आणि त्यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न केला पाहिजे होता. कॉलेज बंद करून या परिसराचा तोटा झालाय. इथं फायकबाईचं चप्पलचं दुकान आहे. त्या कॉलेजचे मुलं गेलं तर त्यांच्याकडे 2 गिराईक कमी झाले, त्यांना तोटा झालाय. इथं अनेकचे हॉटेल आहेत. त्या लोकांचा एक कार्यकर्ता मला भेटला तरी 8 लाख रुपये ते खर्च करून मेस सुरू केली आणि सुरू केल्यानंतर महिन्यात ते बंद पडली. त्याचे 8 लाख त्याच्यासाठी आता त्याला घरदार विकून जायची वेळ आली. म्हणजे ही परिस्थिती निर्माण झाली. ह्याचाही विचार केला पाहिजे. एका अँगलने पाहून चालत नाही. एखाद्या संस्थेच्या एखाद्या माणसाने काही अपराध केला म्हणून ती संस्था बंद करायची, त्या मुलांची पर्याय व्यवस्था केली पाहिजे, त्याच्यावर चालणाऱ्या व्यवसायाचा विचार केला. या सगळ्या गोष्टी चांगला जो प्रशासक आहे किंवा चांगला जो लोकप्रतिनिधी करत असतो त्यांनी केला नाही असं मला स्वतःला वाटतं. कदाचित तुम्ही म्हणता की रत्नदीप फाउंडेशनची ही वकिली करते. वकिली नाही. काल माझ्याकडे 2 पालक आले की आमच्या मुलाचे दाखले मिळाले. मी दाखला द्यायला सांगितल्यावर ते म्हणले आता काय करायचं? आता म्हणलं दुसरीकडे कुठेतरी त्याला ऍडमिशन घ्यायचं. म्हणजे त्या दोघांचं वर्ष व्हायला गेलं. 1 वर्ष शिकलेलं गेलं, दुसरं वर्ष ऍडमिशनसाठी मिळणार होतं ते गेलं, आता ते नवीन ठिकाणी ऍडमिशन. म्हणजे 2-2 वर्ष मुलांची व्हायला जातात. त्याचा विचार झाला पाहिजे. तर अशा गोष्टीकडे विचार न करता तुम्ही सामाजिक खेळ, सामाजिक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करता, हे चुकीचं आहे. की जर आमच्या इथल्या माणसाचं काय हे कधी जाणवलं नाही का तुम्हाला अगोदर? मी याच्या अगोदर बोलतानाच सांगितलंय की मी आज पक्ष सोडला तर माझ्यामध्ये भीमसैनिक संचारलाय, माझ्यामध्ये शिवसैनिक संचारलाय, माझ्यामध्ये जनसैनिक संचारलाय. मी ज्या पद्धतीने शिवसेनेच्या काळात काम केलं त्या पद्धतीने उद्यापासून माझं काम सुरू असणार आहे. माझं उद्यापासून आंदोलन असणार आहे. उद्या माझं पहिलं आंदोलन असणार आहे की या जामखेड शहरात जो डीटी प्लॅन आहे तो प्लॅन अन्यायकारक आहे, चांगल्या पद्धतीने केला नाही, काही ठराविक लोकांना हाताखाली धरून केलेला आहे. तो प्लॅन कॅन्सल करायचा, त्याच्यासाठी उद्या माझं आंदोलन आहे. आणि मी त्या पद्धतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार आहे. त्या पद्धतीचं बाळकडू आपण पेलेलो आहे, त्या पद्धतीने इथून पुढचं माझं काम असणार आहे. तुम्ही एवढे ज्येष्ठ नागरिक मर्जी वगैरे काही नाही. त्यांच्याकडे जवळ
फक्त कामापुरता माणूस मला दिसतो. काम संपला की त्या माणसाचे परत पाय छाटायचे आणि त्याला बाजूला ठेवायचं, अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे. कुणालाच या तालुक्यात मी अगोदरच बोलताना बोललो की साधं तुम्ही कुकडीच्या ह्याच्यावर घेत नाही तर तालुक्यातला माणूस तर मोठा कधी करतात विशेष नाही. त्यामुळे आम्हाला नाही केलं आणि दुसऱ्याला करते ना असं काय नाही. सगळ्यांचं भविष्य आमच्या सारखंच आहे तिथे. आता पक्ष संघटक म्हणून त्यांच्या बारामती अग्रगाळाच्या कर्मचाऱ्यावर आणि डायरेक्ट जनतेशी आमचा अप्रोच आहे. मला मध्ये कार्यकर्ता लागत नाही. कालच्या कार्यकर्ता मेळाव्यात स्वाभिमानी कार्यकर्ता मेळावा असा मेळावा त्यांनी परवा दिवशी ठेवला होता जामखेडला. कदाचित तुम्ही असतात. नाव दिलं तर स्वाभिमानी कार्यकर्ता. त्या सभेत त्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यात ते म्हणतात मला कार्यकर्त्याचं देणं घेणं नाही, मी जनतेचा आहे, त्यांच्यासाठी काम करणार आहे, तुमच्यासाठी नाही. म्हणजे कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करायचं काम त्यांच्याकडे होत असलं तर मी सांगितलं अगोदर की कार्यकर्ता हा पार्टीचा बेस असतो. कार्यकर्ता नसेल तर पार्टी चालत नाही. पण यांना कार्यकर्ताच नको, डायरेक्ट पार्टीशी संबंध ठेवायचा. आणि मग त्यांचे कार्यकर्ते म्हणजे त्यांच्या बारामती ॲग्रोचे नोकर हे त्यांचे कार्यकर्ते, पगारी नोकर, आणि त्यांना धरून त्यांना राजकारण करायचं. लंकेचे तुमचे चांगले संबंध होते. त्या कार्यक्रमात लंके म्हटले सगळ्यांचा नाद करा, पवारांचा नाद करू, हा उद्देशूनच विषय होता कार्यक्रमाच्या निमित्ताने. हो हो, लंके हुशार आहे. माझ्या बरोबर आम्ही दोघं एकत्र शिवसेनेचे तालुका प्रमुख होते. ते पारनेरचे तालुका प्रमुख होते, मी जामखेडचा तालुका प्रमुख होते. आणि मीच त्यांना राष्ट्रवादीत या अशी विनंती केली. त्यांचा नशीब चांगलं, त्यांना तिथं आमदार होता आलं. राजकीय बोलायचं स्टेज वेगळं असतं, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. आणि काही दिवसात कदाचित त्याचे परिणाम दिसून येतील. पवाराचा नाद करून असं सारा महाराष्ट्र म्हणतो तर ते त्यांच्या तोडीचे असलं. मला शरद पवारच्या विरोधात नाद करून माझं काय करणार आहे? शरद पवार विलासरावांना पाडलं त्यांनी, माझं काय करणार आहे? ते मी आहेच तळागाळातला, त्यामुळे तळागाळातल्या माणसाचं करून काय करीत असते ते. मी सांगितलं अगोदर पक्षाने तिकीट दिलं तर मी उमेदवारी करणार. आणि तेही सांगतो, खरं तर रोहित पवारांना माझ्या विरुद्ध तुम्हीच भडकवलं पत्रकारांनी. कुणीतरी लिहिलं हे उमेदवार होते आणि त्या दिवशीपासून त्यांना माझा राग यायला लागला. त्या दिवशीपर्यंत त्यांना माझा राग येत नव्हता, त्यांना त्या दिवशीपर्यंत माझं काहीच वाटत नव्हतं. पण तुम्ही पत्रकारांनी कुणीतरी लिहिलं, कुणीतरी व्हॉट्सअपवर वाजवलं आणि त्या दिवशीपासून त्यांना माझा राग यायला लागला. अरे हा उमेदवार कसा काय राहायला लागला? आणि त्याच्यानंतर मग वाढदिवस झाला वगैरे वगैरे. ते वाजवलं नसतं तर वाढदिवसाला ते माझ्या सगळ्याच्या अगोदर आले असते. तुम्ही त्यांना त्यांच्या डायरेक्ट विरोधात मला दाखवलं आणि म्हणून कदाचित त्यांना राग आला. आता महाराष्ट्राचं राजकारण पाहता दोन भाग आहेत, एक युती आणि एक आघाडी. आघाडीचा उमेदवार फायनल आहे. युतीचा उमेदवार राम शिंदे असतील, आणखी कदाचित गुंडा असतील किंवा बाकीचं कॅलिबर बघून कदाचित मला करतील. त्याचं काय सांगता येत? जर आजच्या इलेक्शनचा हे जर विचार केला तर पार्श्वभूमीच्या पेक्षाही आता प्रत्येक पक्ष सगळं तपासून पाहतो, चाचपून पाहतो. आपला उमेदवार येईन का नाही याच्यासाठी त्यांनी प्रत्येकाने एजन्सीज लावल्यात. कोण येईल ह्याच्यासाठी एजन्सीज लावल्यात. त्याच्यात कदाचित माझा नंबर लागून जाईल. त्याचं काय सांगतो? मी अगोदरच सांगितलं की भाजपपेक्षा जागा युती किंवा आघाडी अशी आहे. आघाडीचा उमेदवार फायनल आहे, युतीचा उमेदवार व्हायचा आहे. कदाचित त्याच्यात कुण्या मी काय सांगितलं की या वेळेस मी यांच्या विरोधात जो उमेदवार असेल त्याच्या पारड्यात माझं काय जे आहे ते टाकणार.